Brought to you by Sandeep University. Welcome to Sandeep University, a UGC-recognized experience, a 250-plus acre world-class campus with complete academic facilities. Join Sandeep University today. नमस्कार, मी साहिल जोशी, मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा पूर्ण जग हे महायुद्धाच्या ओटीवरती जाऊन उभं राहिलेलं आहे. ही भीती कुठेतरी वाटायला सुरुवात झालेली आहे. अमेरिका आणि इस्रायलनी शनिवारी इराणवरती ज्या पद्धतीने हल्ला केला आणि त्यानंतर इराणकडनं त्याचं प्रत्युत्तर देण्यात आलं आणि ते नुसतं इस्रायलकडे त्यांची बॅलिस्टिक मिसाईल्स पाठवली नाही, तर आखाती देशामधल्या त्यांच्या शेजाऱ्यांवरती सुद्धा इराणकडनं मोठ्या प्रमाणामध्ये बॅलिस्टिक मिसाईल्सच्या माध्यमातून हल्ला केला गेला. त्यामध्ये खास करून आपण जर बघितलं तर संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE ज्याला म्हणतो आपण, UAE असेल, कुवेत असेल, आता तर ओमानवरच्या पण काही ठिकाणांवरती इराणकडनं हल्ले करण्यात आलेले आहेत. कतर मध्ये त्यांनी हल्ले केले आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं सौदी अरेबियामध्ये सुद्धा जी अमेरिकी सैन्य स्थळं आहेत त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये इराणकडनं हल्ले करण्यात आलेले आहेत. त्याच्या पुढची गोष्ट जर आपण बघितली तर इस्रायलवरती सतत इराणचे बॅलिस्टिक मिसाईल्स त्यांच्याकडनं सोडले जात आहेत आणि इस्रायलकडनं सुद्धा जवळपास हजारेक वेळेला सॉर्टीजकडनं हल्ले केले गेलेले आहेत इराणवरती. अमेरिकेकडनं सुद्धा त्याला मदत केली जाते आणि त्याचे आता थोडे त्याचा जो पसारा आहे तो वाढत चाललेला आहे. कारण एका बाजूला चीन आणि रशिया आहे, ज्यांचं म्हणणं आहे की इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खोमेनी ज्यांचा मृत्यू झाला इस्रायलकडनं झालेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये, त्याचा त्यांनी निषेध केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हे युद्ध ताबडतोब थांबवलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प म्हणत आहेत की 4 ते 5 आठवडे कमीत कमी हे युद्ध चालू शकतं. अमेरिकेचं म्हणणं आहे की जोपर्यंत इराणमध्ये पूर्णपणे तख्तापलट होत नाही किंवा सत्ता बदल होत नाही तोपर्यंत युद्ध चालू राहणार, असे अनेक ॲस्पेक्ट्स त्याच्यामध्ये आहेत. पण भारताच्या दृष्टीने आपण जर बघितलं तर 2 महत्त्वाच्या गोष्टी. आखाती देशामध्ये सध्या 90 लाख ते 1 करोड भारतीय त्या ठिकाणी अडकलेले आहेत, नंबर 1. आणि नंबर 2, भारताला होणारा तेलाचा साठा हा मोठ्या प्रमाणात स्ट्रीट ऑफ होमूज म्हणजे ज्याला होमूजची खाडी म्हणतात, ज्याच्यावरती इराणचं एका पद्धतीने नियंत्रण असतं, त्या पर्टिक्युलर 2.5 किलोमीटरच्या भागामध्ये जे 150 टँकर अडकलेले आहेत, त्यामुळे भारताला होणारा तेलसाठा आणि त्याचबरोबर आशियाला होणारा तेलसाठा या सगळ्या गोष्टींवरती त्याचा फरक पडणार आहे. या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला चर्चा करायची आणि खरोखरच जग हे तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर त्यामुळे जाऊन उभं राहील का, युरोपची याबद्दल काय भूमिका, या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. माझ्याबरोबर शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक, माझ्याबरोबर जोडले गेलेले. शैलेंद्रजी, सगळ्यात आधी तुमचे मनापासून आभार, तुम्ही मुंबई तकशी बोलताय त्याबद्दल. पहिला मुद्दा आपण या चर्चेमध्ये घ्यायचा आहे की खरोखरच हे महायुद्ध या दिशेने जाईल का? कारण खरं तर यावेळेस 3 युद्ध चालू आहेत. जर आपण लार्ज स्केलमध्ये बघितलं, एक युक्रेन आणि रशियाचं युद्ध अनेक वर्ष सुरू आहे. नाटो जो समूह आहे पूर्ण, की रशिया युक्रेन त्यांचं सदस्य झालं होतं आणि त्याच्यानंतर रशियाने त्यांच्यावरती हल्ला केला. नाटो समूहाकडनं त्याला काही प्रत्युत्तर देण्यात आलं नाही, पण युक्रेनला वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्यात आली. थोड्या वेळासाठी का होईना, पण पाकिस्तान अफगाणिस्तान युद्ध पण काही वेळापूर्वी आपण बघितलं होतं. जून महिन्यामध्ये आपण बघितलं होतं गेल्या वर्षी की इराणकडनं इस्रायलवरती हल्ले केले गेले होते. या सगळ्या गोष्टी आपण त्यावेळेस बघितल्या होत्या. पण आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. आत्ता ज्या पद्धतीने अमेरिका आणि इस्रायलकडनं मोठ्या प्रमाणात इराणवरती हल्ले केले जात आहेत आणि त्याचे परिणाम हे जगाला भोगावे लागत आहेत, ते बघताना हळूहळू करत सगळ्याच देशांना यामध्ये उतरावं लागेल का आणि त्याच्यामुळे ह्याचा पसारा वाढेल असं तुम्हाला वाटतंय का? आता ही तर गोष्ट येणारा काळ दर्शवेल. साधारणतः पुढचे काही दिवस या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असतील. मात्र सध्या जर आपण परिस्थिती बघितली, म्हणजे आजची परिस्थिती पाहिली, तर निश्चितपणे या युद्धाची व्याप्ती, तीव्रता, गांभीर्य अतिशय वाढत चाललेलं आहे आणि जे अमेरिकेला प्रचंड महागात पडेल अशा स्वरूपाने आजचं तरी चित्र आहे. आणि ज्याची कल्पना पण डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली नव्हती. त्यांना असं वाटलं होतं की जर आयातुल्ला खामेनी हे मारले गेले किंवा हे बाजूला झाले तर इराण पूर्णपणे कोसळेल, इराणमध्ये आपण आपला पुरस्कृत एखादा शासक बसवू शकतो आणि पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी आपल्या मनासारखे होतील. परंतु त्यांची हे जे सगळे मनसुबे होते, प्लॅन्स होते, ते पूर्णपणे फसताना दिसून येत आहेत. ज्या पद्धतीचे रिटॅलिटरी अटॅक्स हे इराणकडनं होतं, त्याची कल्पना देखील अमेरिकेने केलेली नव्हती. आखाताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडतं आहे. आखातामध्ये यापूर्वी पण युद्ध झालेली आहेत,
फर्स्ट गल्फ वॉर झालं, सेकंड गल्फ वॉर झालं, पण कधीही एकाच वेळेला 14 देशांवरती अटॅक झालेले नव्हते. हे पहिल्यांदा असं घडतंय. त्यामुळे हे निश्चितपणे हा संघर्ष, हे युद्ध ऐतिहासिक अशा स्वरूपाचं 1992ला सद्दाम हुसेननी सौदी अरेबियावरती स्कड मिसाईल फायर केले होते. त्यावेळेला इराक आणि सौदी अरेबिया तेवढ्या पुरता हा संघर्ष मर्यादित राहिला होता. यापूर्वी इराण इराकमध्ये झालेलं आहे, इस्रायल आणि काही देशांमध्ये झालेले 2 ते 3 देशांचा इन्व्हॉल्वमेंट आहे. पण 14 देश म्हणजे तुम्ही बघा, सायप्रस, वेस्टर्न साईडला सायप्रस आहे, तर अगदी सदर्न साईडला ओमान पर्यंत आज इराणकडनं अटॅक्स होत आहेत. आणि आज ज्या 3 अत्यंत महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत, कदाचित त्याची कल्पना इस्रायल आणि अमेरिका दोघांना पण नसेल किंवा त्यांनी तशा प्रकारची योजना पण केली नसेल. सगळ्यात पहिली म्हणजे आज जी स्टेट ऑफ हार्मूज आहे, ती स्टेट ऑफ हार्मूज आज पूर्णपणे थंडावलेला आहे. त्याला ऑफिशियली क्लोज नाही केलं गेलेलं आहे, तर त्याला ऑफिशियली क्लोज नाही झालंय. परंतु ज्या मोठमोठ्या ट्रान्सपोर्टेशन कंपनीज आहेत त्यांनी यामधनं माघार घेतलेली, त्यांनी रिस्क कोणी घेणार नाही. इन्शुरन्स कंपन्यांनी पण माघार घेतलेली. त्यामुळे आता स्टेट ऑफ हार्मूज मधनं सध्या तरी ऑइल ट्रान्सपोर्टेशन होताना दिसून येत नाही, कारण ते रिस्की आहे. कारण काल तिथं 3 टँकर्सवरती अटॅक झाले. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे कुवेतमध्ये साधारणतः 3 F-15 हे अमेरिकेचं मोठी ताकद मानली जाते. अमेरिकेचा अत्याधुनिक फायटर प्लेन, हे 3 फायटर प्लेन हे पाडले गेले. अर्थात इराणचा दावा आहे की ते 15 फायटर प्लेन्स पाडले गेले. आणि जर ते 15 असो की 3 असो, मुळात मुद्दा असा आहे की F-15 जर पडलं जात असेल, यावरती अमेरिकेकडनं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे की जे कुवेती एअर डिफेन्स आहे त्याचाच कुठेतरी परिणाम झाला आणि त्याच्यातनं F-16 पडले, असं त्यांनी त्याच्यामध्ये क्लॅरिफिकेशन द्यायचा प्रयत्न केला. त्याला फ्रेंडली फायरिंग असं म्हणतात. परंतु हा फ्रेंडली फायरिंग जरी प्रकार असला तरी ही गोष्ट याच्या संदर्भात दावे प्रतिदावे चालू असतात. मुळात मुद्दा असे नाही का कोणाकडनं का होईना, पण आज तीन F-15 पडता आहेत, हा एक मोठा सेटबॅक आहे. तिसरा मुद्दा तुम्हाला याच्यामध्ये लक्षात घ्यावा लागेल की आरामको जी सौदी अरेबियाची सगळ्यात मोठी ऑइल रिफायनरी आहे, त्याच्यावरती ड्रोनने अटॅक होतो आहे. याच्यातनं एक स्पष्टपणे होतं आहे की हे सगळे जे अरब इस्लामिक देश आहेत हे एक तर रिलक्टंट होते ह्या संघर्षासाठी, त्यांची तयारी नव्हती. आणि इथं अमेरिकेचे त्यांचे बेसिस त्या ठिकाणी असल्यामुळे हे लोक त्यात ओढले जात आहेत. ज्या ज्या ठिकाणी अमेरिकेचे बेसिस होते त्या सर्व देशांना प्रोटेक्ट करण्याची जबाबदारी ही अमेरिकेची होती. आणि ह्या संपूर्ण प्रकरणात असं दिसून येते की अमेरिका याच्यात अपयशी ठरती आहे. आज तुम्ही दुबई मधल्या 5 स्टार हॉटेलमध्ये अटॅक होतोय, कतारवर होतोय, बहरीनवर होतोय, कुवेतवर होतोय, ओमानवरती होतोय, सौदी अरेबियावरती अटॅक होतो आहे. आणि मग हे जर अटॅक इराण करत असेल आणि अमेरिका ते प्रोटेक्ट करू शकत नसेल, तर आज हा सगळा रोज जो आहे हा रोज डोनाल्ड ट्रम्प यांना येत्या काळामध्ये महागात पडणार आहे. दुसरा मुद्दा असा आहे की त्यांचे जे कॅल्क्युलेशन्स होते की आयातुल्ला खामेनींच्या मृत्यूनंतर सगळी परिस्थिती बदलेल, तसं होत नाही. लक्षात घेणं गरजेचं आहे की आयातुल्ला खामेनींचा असॅसिनेशन चा अटेम्प्ट हा पहिल्यांदा 1981ला झाला होता. 1981 पासून इराण हा मेंटली प्रिपेअर्ड आहे की इस्रायल अशा प्रकारचा अटॅक करेल, अमेरिका इस्रायल मिळून करतील. आणि ह्यासाठी ते गेल्या 10 वर्षांपासून, जेव्हा 2014-15 मध्ये बराक ओबामांनी त्यांच्यावर पहिला न्यूक्लिअर डील केला, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्पने त्याच्यातनं माघार घेतली 1918-19 मध्ये, त्याच्यानंतर गेल्या 6-7 वर्षांपासून त्यांना कल्पना आहे या सगळ्या गोष्टींची की सगळे प्रकार घडू शकतात. त्यामुळे आपल्याला जे वाटत होतं, अमेरिकेला इस्रायलला जे वाटत होतं की इराण हे सगळं करू नये, इराणची प्लॅनिंग पूर्ण झालेली होती, चेन ऑफ कमांड ठरलेली आहे. आयातुल्ला खामेनी नाही तर नेक्स्ट कोण असेल, नेक्स्ट गेल्यानंतर पुढचं नेक्स्ट कोण असेल, अशी 4 स्तरावरची त्यांची चेन ऑफ कमांड ठरलेली आहे. आणि ते दिसून येत आहे. आज जवळपास 14 देशांवरती 1200 अटॅक्स केले जात आहेत इराणकडनं. आणि हे निश्चितपणे इतकी स्ट्रॉंग रिटॅलिटरी पॉवर जी आहे त्याची कल्पना पण केली जात नाहीये. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, इराण हा एकटा नाहीये. इराणच्या पुरस्कृत ज्या 3 संघटना आहेत त्या याच्यामध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्ड आहे. त्याच्यात हमास इन्व्हॉल्ड आहे, त्याच्यामध्ये हिजबुल्ला इन्व्हॉल्ड आहे, याच्यामध्ये हौती इन्व्हॉल्ड आहे. आणि जे ऑइल टँकरवरती, स्टेट ऑफ हार्मूजच्या ऑइल टँकर्सवरती अटॅक झाला तो हौतीकडनं झालेला होता. लेबनन मधनं इस्रायलवरती अटॅक सुरू झाले म्हणून इस्रायलने साऊथ लेबननला अटॅक केला, ज्याच्यामध्ये 36 हिजबुल्लाचे कमांडर्स मारले गेले असं इस्रायलचा दावा आहे. मुळात मुद्दा असा आहे की या सगळा जो वणवा जो पसरलेला आहे, हा वणव्याची अपेक्षा यांना नव्हती. आणि त्यामुळे इथं हे कुठेतरी मिसफायर होण्यासारखा प्रकार आहे. 2 गोष्टी मला याच्या चर्चेमध्ये घेऊन यायचं आहे. तुम्ही त्यातला एक उल्लेख त्याच्यामध्ये असा केला की बेसिकली इराणमध्ये खास करून जेव्हा आयातुल्ला अली खोमेनी यांचं निधन झालं त्या एअर स्ट्राईकमध्ये जो इस्रायलकडनं करण्यात आला. एक मिनिट तुम्हाला करेक्ट करतो, ही जे खामेनी जे होते ते 1989ला वारले आणि त्याच्यानंतर हे खामेनी आले. आयातुल्ला अली खामेनी त्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर या संदर्भामध्ये खूप चर्चा सुरू झाली होती की पुढे रिजिम चेंज होऊ शकेल का. सध्या एक अस्थायी नेतृत्व परिषद तिकडे इराणमध्ये निर्माण करण्यात आलेली, ज्याच्यामध्ये राष्ट्रपती, मुख्य न्यायाधीश आणि गार्डियन काउन्सिल जी इराणची असते
त्याच्यामध्ये इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्पचे सदस्य सुद्धा त्याच्यामध्ये असतात. ह्यांच्यामार्फत सध्या इराणचं पूर्ण कामकाज चालवण्याचा प्रयत्न केला जातोय. अजूनही त्यांच्या जागी कोण बसणार याबद्दलची, आयातुल्ला कोण असणार याबद्दलची कुठलीही स्पष्ट भूमिका इराणकडनं ठेवण्यात आलेली नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे अमेरिकेलाही कदाचित माहिती असेल, चलनजी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता, की ज्या पद्धतीने लिबियामध्ये गद्दाफींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना मारल्यानंतर तिकडे सत्ता पालट फार सोपा होता आणि त्या पद्धतीने तो होऊन गेला. सिरियामध्ये त्याच पद्धतीने बशर ज्यावेळेस तिकडनं बाहेर पडले, देशातनं बाहेर निघून गेले, त्यानंतर तिकडे तेच गोष्ट झाली. सद्दाम हुसेन यांना पकडल्यानंतर इराकमध्ये सुद्धा तीच गोष्ट होऊ शकली. पण इराणमध्ये मात्र, ज्याचा उल्लेख शैलेंद्रजी करत होते, की एक सिस्टीम त्या ठिकाणी व्यवस्थितपणे ठेवण्यात आलेली आहे. पण ज्यावेळेस मी महायुद्धाचा विचार करण्याचा प्रयत्न करतो शैलेंद्रजी, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याचा तुम्ही आत्ता उल्लेख केलात, की त्या स्टेट ऑफ हॉर्मुझमधनं जे आशियाई देशांकडे जो मोठ्या प्रमाणात तेल साठा येतो, जर आपण साधारणतः आकड्यांवरती नजर टाकली तर चीनला 50 लाख बॅरल रोज कच्चं तेल हे स्टेट ऑफ हॉर्मुझमधनं येत असतं. भारताकडे 19 लाख, जपानकडे 17 लाख, दक्षिण कोरियाकडे 17 लाख, अन्य आशियाई देश आहेत त्यांच्याकडे 22 लाख, युरोपकडे 10 लाख आणि अमेरिका सुद्धा 6 लाख बॅरल तिकडनं घेत असतं. पण मुळात चीन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, अजून एक महासत्ता. आत्ताच्या परिस्थितीमध्ये चीनने फक्त एवढंच सांगायचा प्रयत्न केलेला आहे की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये जे चाललंय ते मान्य नाही आणि लवकरात लवकर हे युद्ध थांबवण्यात यावं. खमेनींचा ज्या पद्धतीने मृत्यू झाला तो खून होता आणि अशा पद्धतीने एखाद्या हेड ऑफ स्टेटला एका प्रिसाईज अटॅकच्या माध्यमातून मारणं ही काही बरोबर गोष्ट नाही, हे चीनने मांडण्याचा प्रयत्न केला. रशियाने सुद्धा तीच भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. चीन आणि रशियाची यामध्ये काय भूमिका होईल आणि त्याच्यामुळे हा पसारा वाढेल असं तुम्हाला वाटतं का? आत्ता आखाती देशांमध्ये पसरलं हे दिसतंच आहे आपल्याला, पण चीन आणि रशिया याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरेल. चीन आणि रशिया यांच्या डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंटची याच्यात सुतराम शक्यता नाहीये. याचं कारण असं आहे की रशिया ऑलरेडी एक्झॉस्ट झालाय. 3 वर्ष रशिया युक्रेन युद्ध चाललेलं आहे. रशियाच्या विरुद्ध 5,000 इकॉनॉमिक सँक्शन्स आहेत. त्यांचे जे मेन तेलाचे आयातदार होते त्याच्यात चायना होता, इंडिया आहे आणि इंडियाने पण कटडाऊन करून टाकल्या. ऑलमोस्ट 10 to 15% पर्यंत इम्पोर्ट आलेला आहे. दुसरा मुद्दा त्याच्यामधला असा आहे की चायना सुद्धा यासाठी व्हेरी रिस्की फॅक्टर आणि त्याच्यामध्ये चायना सुद्धा आपला हात यासाठी पळून घेणार नाहीये की आत्ताच आपण बघतो की या टेरिफचं धोरण असेल, इव्हन चायनाची इकॉनॉमिक पोझिशन ही पोस्ट कोविड नंतर फार चांगली नाहीये. दुसरा चायनाचा इंडस्ट्रियल ग्रोथ असेल, चायनाचा ऍग्रिकल्चर ग्रोथ आहे, जीडीपी ग्रोथ रेट 3 to 4% पर्यंत चायनाचा आहे. दुसरा याच्यातला मूळ मुद्दा असा आहे की जे तुम्हाला व्हेनेझुएलाच्या बाबतीमध्ये कळलंय की एक सहानुभूती दाखवणं, निषेध करणं, याच्या पलीकडे जाऊन कोणी इंटरव्हीन करायला तयार नाही आणि हे दुर्दैवाची भाग आहे. म्हणजे लक्षात घ्या की हे ऍक्च्युली आता ब्रिक्सचे अध्यक्षपदी भारताकडे आहे. म्हणजे ग्लोबल साऊथचे हे 3 चायना, इंडिया सुद्धा ग्लोबल साऊथचे लीडर्स म्हणून आपण यांच्याकडे प्रामुख्याने पाहतो आहोत. आता याच्यात कळीचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे की कोणत्या देशामध्ये कोणाचं सरकार असावं, त्याचं कोण त्यांचं नेतृत्व करावं, हा त्या स्थानिक लोकांचा प्रश्न आहे. हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कसं ठरवणार की व्हेनेझुएलामध्ये मादुरो असावे की नाही, किंवा ब्राझीलमध्ये लुलांचं गव्हर्नमेंट असावं की नाही, इराणमध्ये खामेनी असावेत की नाही, किंवा क्युबामध्ये कोणाचं गव्हर्नमेंट, हे ठरवणारे डोनाल्ड ट्रम्प कोण? हा प्रकार अत्यंत धोकात्मक, नकारात्मक प्रवाहाच्या दिशेने या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि हे प्रवाह येत्या काळामध्ये स्ट्रॉंग होत जातील. जेव्हा व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने मिलिटरी ऑपरेशन केलं, त्यांचं डेल्टा फोर्सेस घुसवल्या, रात्रीतनं त्यांना अरेस्ट केलं, तेव्हा कोण व्हेनेझुएलाच्या बाजूने उभं राहिलं? कुणी डायरेक्टली इंटरव्हीन नाही केलं त्याच्यामध्ये, पण सहानुभूती दाखवली, निषेध केला, ह्या गोष्टी ठीक आहेत. पण इराणच्या बाबतीमध्ये झालं की तुम्हाला म्हणजे पहिल्यांदा घडतंय, अरे इराण कोणती दहशतवादी संघटना आहे का की तुम्ही त्याच्या नेत्याला उडवला? हे म्हणजे तुम्ही 35 लोक त्यांचे मारल्याचे म्हणतायत, त्याच्यामध्ये हे कोणाच्या बाबतीत घडतं? हे दहशतवादी संघटनांच्या बाबतीमध्ये घडतं की एक संघटना आहे, त्याच्या भोरक्या उडवला तुम्ही, त्याच्यातले 30-35 जणांना उडवलं. एका सार्वभौम देशामध्ये तुम्ही कधी ऐकलंय का, कधी आजपर्यंतच्या इतिहासात तुम्ही कधी ऐकलंय का की हवाई हल्ले केले आणि राष्ट्रप्रमुखाला उडवून टाकला, हवाई हल्ले केले आणि 30-35 मेन डिसिजन मेकरला मारून टाकलं? हे काय प्रकार आहेत? हे आखाताच्या इतिहासामध्ये कधी आखाताने पाहिलेले नाहीयेत, जगाने कधी पाहिलेले नाहीयेत. आणि हा जो प्रकार घडतोय, हा मी सांगतोय की हा म्हणजे ज्याच्यामध्ये म्हणजे काळ सोकावतो आहे, हा त्याच्या
त्याच्यातला भाग आहे. उद्या आपण असं म्हणतो की व्हेनेझुएला झाला, आता इराण झाला, त्याच्यानंतर क्युबाचा नंबर लागेल. यू नेव्हर नो पुढचा देश कोण असेल आणि हे टर्म्स डिक्टेट करणारा अमेरिका कोण आहे. आणि हाच तर सगळ्यात कळीचा प्रश्न आहे की अशा वेळेला ब्रिक्सचे सदस्य देश, SCOचे सदस्य देश या सगळ्यांनी या बाबतीमध्ये एकजूट दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. हे बघा, मला असं म्हणायचं की त्यांचे हे रिजनल लेव्हलचे जरी इश्यू असले, अमेरिका हजारो किलोमीटर दूर आहे. आज तुम्ही म्हणता 6 लाख बॅरल्स अमेरिकेला स्टेट ऑफ हार्मुज मधनं येतात. भारताला अराउंड 19 लाख, माझी फिगर 26 लाखापर्यंतची आहे. परंतु जरी 19 ते 25 लाख जरी आपण बॅरल म्हणलं तर ह्या ग्लोबल साऊथच्या इकॉनॉमीज त्या याच्यातनं अफेक्ट होणार आहे. याची कळ कोणाला सहन करावी लागणार आहे. त्यामुळे याच्यात मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही या एक्सटर्नल पॉवर, आणि तुम्ही आता ज्या 3 देशांचा उल्लेख केला, इस्लामिक देशांचा इतिहास तुम्हाला असं सांगतो की ज्या वेळेला तुम्ही त्यांच्याकडे फोर्सफुली इंटरव्हेन केलं, मिलिटरी इंटरव्हेन केली, तिथे सत्तांतर आणण्याचे प्रयत्न केले, ते कुठे राहिलेले नाहीयेत. तुम्ही इराकमध्ये सद्दाम हुसेनला 2003 मध्ये फासावर लटकवलं. त्यानंतर इराकमध्ये शांतता आली नाहीये, स्थैर्य आलेलं नाहीये. किंबहुना इराकच्या अस्थिरतेचा फायदा अल कायदाने उचलला, आयसिसने उचलला. आणि मग नंतर सिरियामध्ये काय प्रकार झाला, सिरियामध्ये आयसिसचा प्रभाव वाढला. गदाफी नंतर लिबियामध्ये काय घडलं, अफगाणिस्तानमध्ये तालिबानला तुम्ही काढलं, 20 वर्ष शासन केलं, नंतर तुम्हाला पुन्हा अफगाणिस्तान सोडावं लागला, पुन्हा तालिबानला द्यावी लागली सत्ता. त्यामुळे तुम्ही असं जर अपेक्षा करत असाल की इराणमध्ये आम्ही सांगू आणि रजा पहलवीला इंग्लंडमधनं घेऊन येऊ आणि लगेच त्याला तिथं, फारच मुश्किल आहे. रजा पहलवी तर अमेरिकेत राहत आहेत, त्यांचं त्या ठिकाणी काही सपोर्ट आहे नाही याचा काही संबंधच नाही. 2009, 19 आणि 23 3 वेळेला इराणमध्ये 3 वेळेला प्रयत्न झाला की त्यांचे सत्ता पलट करण्याचा, पण 3 वेळेला तो यशस्वी नाही होऊ शकला. त्यामुळे मला एक प्रश्न आहे की मग अमेरिकेला काय हवंय? तुम्ही सत्ता बदल करू शकत नाही. इस्रायल म्हणताय त्याप्रमाणे. तुम्ही जर इराण बरोबर ऑलरेडी टॉक्स मध्ये आहात, तुम्ही 2015 पासून इराण बरोबर त्यांच्या न्यूक्लिअर एनरिचमेंटचा प्रोग्राम कर्टेल करण्यासाठी टॉक्स करता आहात. तुम्ही त्यांच्याबरोबर अग्रीमेंट केलं. त्या अग्रीमेंटमध्ये तुम्ही त्यांना बराक ओबामांच्या काळामध्ये हे अग्रीमेंट झालं आणि या अग्रीमेंटच्या काळामध्ये तुम्ही त्यांच्यावरती सँक्शन्स कमी कटडाऊन केले. तेव्हापासून 2015 पासून जर तुम्ही सातत्याने सांगत आहात. दुसरं IAEA, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीने सांगितलेलं आहे की इराणकडे अजूनही एनरिचमेंट त्या लेवलपर्यंत युरेनियम एनरिच झालेले नाहीत की तुम्ही न्यूक्लिअर वेपन्स बनवू शकता. तिसरं, खामेनीने सांगितलं की ॲट एनी कॉस्ट आम्ही न्यूक्लिअर वेपन्स बनवणार नाही, पण आम्ही NEPचे NEP म्हणण्यापेक्षा न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन ट्रीटीचे आम्ही मेंबर आहोत. इराणनी सिग्नेटरी नेशन आहे. पण त्याच्यामध्ये NEP मध्ये असं म्हटलंय की तुम्ही मेडिकल पर्पजसाठी, पीसफुल पर्पजसाठी न्यूक्लिअर एनर्जीसाठी म्हणून तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. एक्झॅक्टली. मग जर तुम्ही टॉक्स मध्ये आहात, तुम्ही ऑलरेडी चर्चा करता आहात, तर तुम्ही कशासाठी ह्या प्रकारचं इंटरव्हेन्शन करता हे लक्षात घ्या. हे बघा, तुम्ही जेव्हा व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने हस्तक्षेप केला त्यावेळेला काय सांगितलं की मादुरो हे माफिया आहेत, मादुरो हे ड्रग डीलर आहेत, मादुरोमुळे आमची अंतर्गत व्यवस्था हे होती. आणि मग तुम्ही मादुरोला पकडलं, त्याला तुरुंगात टाकलं. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्पने एकदा तरी उल्लेख केला का हो की मादुरो हा ड्रगच्या ह्याच्यामध्ये होता, माफिया? कधीच नाही. तेलाबद्दल बोलतायत ते, कारण त्यांना तेल पाहिजे, त्यांना तेलावरती मक्तेदारी पाहिजे होती. आणि आता तुम्ही न्यूक्लिअरचं बोलतात, पण तुम्हाला रेजिम चेंज पाहिजे, तुम्हाला खामेनी तिथं नको आहेत. म्हणजे तुमचा मेन उद्देश हा न्यूक्लिअर कर्टेल करणं नाहीये, न्यूक्लिअर वेपन्स बनवण्यापासून इराणला परावृत्त करणं नाही, तर तुम्हाला रेजिम चेंज करायचं. आणि रेजिम चेंज करण्याचं मग तुम्ही आंतरराष्ट्रीय कायद्याचा कसं फॉलो करत आहात? हे सार्वभौम नेशन आहे, ते जनता त्याची ठरवी. युनायटेड नेशननी त्यांना मान्यता दिलेली आहे. मुद्दा तोच आहे. अमेरिकेला मग काय त्याच्याबद्दल त्यांना मिळणार आहे? कारण रेजिम चेंज काय अशा पद्धतीने होईल याची शक्यता फारच कमी वाटते. आणि त्यामुळे आता जे काही इंटरप्रिटेशन पुढे येतात, जेफ्री सॅज जे कोलंबिया युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आहेत, वेल नोन इकॉनॉमिस्ट आहेत, त्यांचं एक स्टेटमेंट आलंय की बेसिकली इस्रायलनी त्यांना परस्यू केलं. आज जो लॉबी जी अमेरिकेमध्ये प्रचंड स्ट्रॉंग लॉबी आहे त्याची ती आहे. अमेरिकेतली जी डिफेन्सची लॉबी आहे, जी डिफेन्स प्रोडक्शन करती, अम्युनेशन प्रोड्यूस करती, प्रचंड एक्सपोर्ट हा जो केला जातो, ज्यांची लॉबी आहे. पण आज मला मूळ मुद्दा असा आहे की याची झळ कोणाला पोचते आहे? ही सगळी झळ जी आहे ती एशियन कंट्रीजला पोचते. आज हे इस्लामिक देश जे आहेत हे प्रामुख्याने रिलिजनच्या पुढे जाऊन विचार करतायत. ते आता त्यांना डेव्हलपमेंट पाहिजे, स्पेस रिसर्च मध्ये ते पुढे जात आहेत. आज त्यांच्या रिअल इस्टेट मधल्या इन्व्हेस्टमेंट वाढल्या, फिफा वर्ल्ड कप होस्ट ते करता आहेत. आता हे करत असताना तुम्ही इतका प्रचंड मोठा हॅवॉक तिथं निर्माण करता आहात, इतकी व्होलाटाईल सिच्युएशन त्या ठिकाणी निर्माण होती आहे. आणि आय डोंट नो हे किती काळ चालेल. म्हणजे आता मी तर असं म्हणेल की ज्याच्याकडे अम्युनेशन आहे, इतकं प्रचंड अम्युनेशन तेवढे दिवस चालू शकतं. एक्झॅक्टली. म्हणजे इराणने तर स्पष्ट सांगितलेलं की आमच्याकडे 3000 स्टॉक पाईल्स आहेत
बॅलिस्टिक Correct. मिसाईल्सचे आणि मीडियम रेंजचे बॅलिस्टिक मिसाईल्स त्यांच्याकडे आहेत, म्हणजे 1000 ते 1500 किलोमीटरचा पल्ला ते गाठू शकतात. इस्रायलला ते टचडाऊन करू शकतात, आजूबाजूच्या देशांमध्ये ते जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे पूर्ण आखाती देशांचं जे कोलॅबोरेशन आहे ते पूर्णपणे त्याच्यात ओढलं गेलेलं आहे. ही परिस्थिती आता त्याच्यामध्ये दिसतेय. मला माहिती आहे की तुमच्याकडे वेळ कमी आहे. मला 2 शेवटचे प्रश्न पटकन त्याच्यामध्ये विचारायचे आहेत. पहिला मुद्दा जो मला उपस्थित करायचा आहे तो हा की यानंतर, कारण आपल्याला एक गोष्ट स्पष्ट दिसते की डोमेस्टिक पॉलिटिक्स अमेरिका आणि इस्रायलचं यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची भूमिका त्याची आहे. डोमेस्टिक पॉलिटिक्समध्ये तिकडचं इंटरनल राजकारण जे आपण म्हणतो, नेत्यानाहू यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, विरोधी पक्ष त्यांच्या विरुद्ध उभे आहेत. आता सुद्धा पंतप्रधान मोदी गेले होते, त्यावेळेस त्यांच्या पार्लमेंटमधनं विरोधी पक्षांनी सभात्याग केला होता नेत्यानाहू यांच्या विरोधामध्ये. त्यांना निवडणुकीला सामोरं जायचं या वर्षाच्या शेवटापर्यंत. अमेरिकेमध्ये मिड टर्म इलेक्शन्स होणार आहेत. अमेरिकन काँग्रेसचे डोनाल्ड ट्रम्पना त्याच्यासाठी सामोरं जायचं आणि त्यासाठी म्हणून कुठेतरी इराणमध्ये खमेनींना आम्ही मारलं, खमेनींना आम्ही सत्तेवरनं हटवलं, एवढ्या करताच या युद्धाची व्याप्ती राहील आणि ते खूप जास्त ताणलं जाणार नाही अशी शक्यता वाटते का? नंबर 1. आणि भारताचा जो रिस्पॉन्स आत्तापर्यंत याला मिळालेला आहे त्यांनी फक्त एवढंच म्हटलेलं आहे की कुठल्याही देशाच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन झालं नाही पाहिजे. इराण आपला मित्र आहे पण तरीसुद्धा फक्त एवढंच बोलून थांबलेले आहेत. अजूनपर्यंत आयातुल्ला अली खमेनींच्या मृत्यूबद्दल भारत सरकारकडनं कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही आहे. तर भारताची भूमिका या 2 गोष्टींवरती आपण जर बोललो तर मला असं वाटतंय की माझं अंडरस्टँडिंग मला असं सांगतंय की जे यांचे डोनाल्ड ट्रम्पचे कॅल्क्युलेशन होते की अत्यंत स्विफ्ट आणि अशा प्रकारचं मिलिटरी ऑपरेशन करून जितक्या लवकर याला संपवता येईल, गुंडाळता येईल तेवढं गुंडाळायचं, पण मला तशी शक्यता फार कमी वाटते. कारण तुम्ही जर स्टेट ऑफ हार्मुज अफेक्ट झाला असेल, अरामको अफेक्ट झाला असेल, तेलाच्या खाणींवरती अटॅक होत असतील आणि ऑइल टँकर्सवरती होत असतील, ते लक्षात घ्या तेलाच्या किमती भडकणार. जी आता ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत $72 प्रति बॅरल चालली आहे जागतिक बाजारपेठेमध्ये, ती जर हे 1.5-1.5 महिना जरी हा स्टेट ऑफ हार्मुज बंद राहिलं तरी ती साधारणतः $100 $120 पर्यंत जाऊ शकते. त्यामुळे याचा आणि जगभरात याचा परिणाम महागाईवरती होणार आहे. ऑलरेडी जग होरपळत आहे कोविडमुळे आणि रशिया युक्रेनमुळे, आणि त्याचा परिणाम, जबरदस्त परिणाम हा अमेरिकेच्या डोमेस्टिक पॉलिटिक्सवरती होणार आहे. नोव्हेंबर मधली जी मिड टर्म इलेक्शन्स आहे ती 100% डोनाल्ड ट्रम्पला प्रचंड महागात जाईल अशा पद्धतीचं चित्र दिसतंय जर हे लवकर वाइंड अप झालं नाही तर. त्यामुळे त्यांना जे त्याचे ब्राउनी पॉइंट स्कोर करायचे होते ते मला वाटत नाही की सध्या ते पॉसिबल आहे, कारण हे चिघळत चाललेलं आहे. पहिली. दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पनी कुठेही अमेरिकन काँग्रेसला विश्वासात घेतलेलं नाहीये, त्यांची परमिशन घेतलेली नाहीये. अमेरिकन राज्यघटनेनुसार युद्ध घोषित करणं, युद्ध संपवणं हे दोन्ही अधिकार अमेरिकन काँग्रेसचे आहेत. त्यामुळे हे सगळंच त्यांना महागात जाईल असं मला दिसतंय. दुसरा मुद्दा याच्यामधनं एक जो ट्रेंडच्या बाबतीमध्ये मी म्हणतोय की ते फार चांगलं होईल की नोव्हेंबरमध्ये डेमोक्रॅट जर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेटमध्ये मेजॉरिटीमध्ये आले तर कोणीतरी ह्या डोनाल्ड ट्रम्पला लगाम घालू शकेल. कदाचित इम्पिचमेंटची प्रोसेस देखील त्या ठिकाणी महाभियोगाची प्रोसेस स्टार्ट होऊ शकते. हा मुद्दा. दुसरा मुद्दा जर भारताच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर आपल्यासाठी हे अत्यंत डेलिकेट अशा प्रकारची एक्सरसाइज आहे. आणि ही डेलिकेट यासाठी की आपण स्ट्रॅटेजिक बॅलन्स तिथे नेहमी मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्यासाठी इस्रायल, इराण आपली इंटरेस्ट बेस्ड फॉरेन पॉलिसी, मल्टी अलाइन्ड वर्ल्ड आहे. प्रत्येक देशाला आपली फॉरेन पॉलिसी आपल्या इंटरेस्टवर ठेवण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार आपण एक्सरसाइज करतो. आपण आयडियोलॉजी आणि इंटरेस्ट मध्ये बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतोय, जो पूर्वी आपण करत नव्हतो. पूर्वी आपण आयडियोलॉजीच्या स्टँडवरनं इस्रायलला आयसोलेट केलं आणि मग त्याचे अनेक परिणाम आपल्याला भोगावे लागले. दरम्यानच्या काळात इराणकडनं आपण तेल घेणं बंद केलं. चायनाचा इन्फ्लुएन्स त्या ठिकाणी प्रचंड वाढला. त्यामुळे आपल्यासाठी इराण पण तेवढाच महत्वाचा, की इराणच्या माध्यमातून अफगाणिस्तानचा ऍक्सेस मिळणार आहे, सेंट्रल एशियाचा ऍक्सेस मिळणार आहे. आपल्याकडे चबार बंदराचं डेव्हलपमेंटचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याकडे आहे, मॅनेजमेंटचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याकडे आहे. त्यामुळे इराण आपल्यासाठी तेवढाच महत्वाचा जेवढा इस्रायल पण आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे आपल्यासाठी डिफेन्स प्रोक्युअरमेंट आजकाल इस्रायलकडनं होतीये. पूर्ण मिशन सुदर्शन आपण इस्रायलकडनं घेतो. आपल्याला टेक्नॉलॉजी पण मिळते त्यांच्याकडनं. थर्ड लार्जेस्ट, एक्झॅक्टली थर्ड लार्जेस्ट. म्हणजे तुम्ही रशिया नंबर 1 आहे, फ्रान्स नंबर 2 आहे, थर्ड लार्जेस्ट इस्रायल आहे. आणि आपण जवळपास 2023 ते 25 या काळामध्ये $20 बिलियन आर्म्स आपण घेतलेत. आणि रशियाचा सगळ्यात मोठा आर्म्स जो बायर आहे तो भारत आहे, इस्रायलचा. तर आता मुद्दा याच्यामध्ये असा आहे की आपली जी पॉलिसी ती वेट अँड वॉचची, कारण आपल्यासाठी खरंच डेलिकेट एक्सरसाइज आहे. आपल्या फॉरेन पॉलिसी आणि राजण्यासाठी देखील एक मोठं आव्हान आहे. आणि याचं कारण असं आहे की आपण सध्या जे काम करतोय की ज्या ज्या ठिकाणी इराणचे अटॅक्स होत आहेत त्या ठिकाणी त्यांच्या फॉरेन मिनिस्टरशी असेल किंवा राष्ट्रप्रमुखांशी असेल टेलिफोनिक कन्व्हर्सेशन आपण चाललंय. आपली भूमिका वेट अँड वॉचची, आपण कोणती साईड पिकअप करणं हे आपल्या दृष्टिकोनातून सध्या
ऍडवायझेबल राहणार नाहीये. त्यामुळे याच्यामध्ये कॉन्स्पिक्युअस सायलेन्स मेंटेन करणं, त्याला सॅगॅसिटी म्हणतात, स्ट्रॅटेजिक सॅगॅसिटी. ही स्ट्रॅटेजिक सॅगॅसिटी आपण मेंटेन ठेवणं मला असं वाटतं की सध्या चांगलं राहणार आहे. आणि वेट अँड वॉच पॉलिसी, कशा पद्धतीने गोष्टी अनफोल्ड होत आहेत, अनलिश होत आहेत पुढच्या काळामध्ये, त्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड करतील. खरं सांगायचं झालं तर चायना ओपनली करू शकतो. चायना खामेनीच्या बाबतीत, कारण चायनाचे इराणचे तेवढे क्लोज कॉन्टॅक्ट होते, चायना आणि अमेरिका यांच्या इन्व्हेस्टमेंट आहे. आणि दुसरा, चायना आणि अमेरिका ओपन रायव्हलरी आहे, दोघांमध्ये तणाव आहे. त्यामुळे चायनाकडनं हा पार्ट होणं, चायनाचे मिडल ईस्ट मधले इंटरेस्ट बघतात त्या गोष्टी होणं, बेल्ट अँड रोडचा फ्युचर बघतात त्या गोष्टी होणं, या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे. इंडियाच्या बाबतीमध्ये ते नाहीये. इंडिया हा एकमेव देश असा आहे की जो अजूनपर्यंत साईड पिकअप न केल्यामुळे आपले समान संबंध शियापंथीय सुन्नीपंथी राष्ट्राबरोबर आहे, इस्रायल बरोबर आणि पॅलेस्टाईन बरोबर समान संबंध आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की स्ट्रॅटेजिक बॅलन्स आपण करतो. याच्यासाठी वेट अँड वॉच पॉलिसी सध्या जी आपली आहे ती व्यवस्थित आहे. काही काळानंतर ही गोष्टी कशा पद्धतीने अनफोल्ड आणि अनलिश होतील त्यावर डिपेंड करते. हाच मुद्दा माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा राहणार आहे की भारताने दोघांपासून सुद्धा समान अंतरावरती आपली भूमिका ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून सतत भारत सरकारकडनं फक्त एवढंच सांगितलं जात आहे की शांतीच्या मार्गातनं आणि चर्चेच्या माध्यमातून जर हा मुद्दा सोडवता आला तर त्याचा प्रयत्न करण्यात यावा. ही गोष्ट सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असं अनेकदा मराठीमध्ये म्हटलं जातं आणि तीच भूमिका कुठेतरी याच्यामध्ये दिसतेय. दुसऱ्या बाजूला चीन सारखी महासत्ता असून सुद्धा त्यांनाही माहिती आहे की आतापर्यंत कुठल्याही दोन महासत्ता आर्म्ड कॉन्फ्लिक्टमध्ये एकमेकांसमोर कधी आलेले आपण आतापर्यंत बघितलेलं नाहीयेत. कोणाच्या माध्यमातून त्या एकमेकांच्या समोर उभे राहिलेले असतील, इकॉनॉमिक वॉरफेअर त्यांनी एकमेकांच्या विरुद्ध केलेलं असेल, ज्या पद्धतीने चीनने अमेरिकेच्या विरुद्ध एक मोठी इकॉनॉमिक सुपर पॉवर उभं करण्याचा प्रयत्न केला, पण आर्म्ड कॉन्फ्लिक्टमध्ये किंवा मिलिटरी कॉन्फ्लिक्टमध्ये आतापर्यंत कधीच अमेरिकेसमोर चीन उभं राहिलेलं नाहीये. तोपर्यंत तरी कमीत कमी तिसरं महायुद्धाचा भडका उडेल याची शक्यता कमी आपण सांगू शकतो. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की इतक्या लवकर हे हल्ले थांबतील याची शक्यता आत्ता तरी वाटत नाही. इस्लामिक रिपब्लिक गार्ड कॉर्प जे इराणची आर्मी आहे त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे की आम्ही जशास तसं उत्तर देऊ. इराणकडे सुद्धा 3000 स्टॉक पाईल्स म्हणजे तेवढे बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत. त्यांनी ऑल आउट जायचं ठरवलेलं आहे. पूर्णपणे जेवढं शक्य आहे तेवढं त्या पद्धतीने ते रिटॅलिएट करायचं त्यामध्ये ठरवलेलं आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की अमेरिका आणि इस्रायल या महासत्तांपुढे इराणची ताकद ही कमीच पडणार आहे. त्यामुळे हे युद्ध कधीपर्यंत चालतं यावरती लक्ष ठेवणं आवश्यक असेल. कारण या युद्धाच्या शेवटानंतरच तेलाचा जो मार्ग आहे तो ओपन होणार आहे आशियाई कंट्रीजसाठी, भारतासारख्या देशासाठी. आणि त्यामुळे त्यावर आपण लक्ष ठेवूया. याबद्दलचे अनेक व्हिडिओ आणि बाकी अपडेटसुद्धा आम्ही घेऊन तुमच्यासमोर येत राहू. अनेक भारतीयसुद्धा आखाती देशांमध्ये अडकलेले त्यांची माहितीसुद्धा आम्ही मुंबई तकवरती देणारच आहोत. त्यामुळे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत राहा मुंबई तक.